नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मॅथ्स क्लासरूममध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी डी.जे. वाघ, श्री वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूल कोल्हापूर. आज आपण 8th मॅथ्स मधील 16th चॅप्टर सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम कंटिन्यू करीत आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 16.2 ज्या अंतर्गत सिलेंडरचा सरफेस एरिया कशा पद्धतीने फाइंड आउट केला जातो याविषयी अधिक माहिती जाणून घेऊ. सो लेट्स गेट स्टार्टेड. ओके स्टुडंट्स, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण क्यूब आणि क्युबॉइड यांचा व्हॉल्यूम आणि सरफेस एरिया कशा पद्धतीने फाइंड आउट केला जातो ते अभ्यासलेलं आहे. या व्हिडिओमध्ये सिलेंडरचा सरफेस एरिया फाइंड आउट करत असताना सुरुवातीला त्यांच्या फेसेसचा विचार करू. आपल्यासमोर ही जी सिलेंडर शेप्ड फिगर दिसते, याचे जर फेसेस तुम्ही ऑब्झर्व केले तर आपल्याला 3 टाईपचे फेस दिसतात. हा टॉपचा फेस, हा बॉटमचा फेस आणि हा व्हर्टिकल फेस. यामध्ये टॉप आणि बॉटम हा फेस सेम असतो, जो इक्वल असतो. याची एज जरी सर्क्युलर असेल तरी हा फेस जो आहे तो फ्लॅट असतो, म्हणजेच ही बाजू सपाट असते. म्हणजे टॉप आणि बॉटम सपाट आहे, त्याची कडा मात्र वर्तुळाकार म्हणजे सर्क्युलर एज आहे. आणि हा जो व्हर्टिकल फेस आहे जो सर्क्युलर शेप्ड आहे. यामध्ये या 3 फेसचा एकत्र ज्यावेळी आपण विचार करू तेव्हा या सिलेंडरचा तो टोटल सरफेस एरिया असेल. आणि ज्यावेळी आपण कर्व्ड सरफेस एरिया असा विचारात घेऊ त्यावेळी टॉप आणि बॉटम आपण यांचा विचार करणार नाही. फक्त आपण हे जे व्हर्टिकल फेस आहे याचा सरफेस एरिया फाइंड आउट करणं म्हणजेच कर्व्ड सरफेस एरिया फाइंड आउट करणं. आता हा कर्व्ड सरफेस एरिया कोणत्या फॉर्म्युल्याने फाइंड आउट केला जातो हे लक्षात येण्यासाठी इथं आपल्या पुस्तकामध्ये एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. सपोज एखादा सिलेंड्रिकल कंटेनर आहे, त्याच शेपचा म्हणजे त्याची जेवढी हाईट आहे तेवढ्या शेपचा एक आपण पेपर घेतला आणि तो व्हर्टिकल फेसला रॅप केला, म्हणजे त्याच्या कडेने जर तो गुंडाळला आणि जेवढा एक्स्ट्रा राहतो तो जर आपण कट केला आणि तो पेपर जर आपण नंतर स्ट्रेट केला तर तो एक रेक्टँग्युलर शेप्ड पेपर असेल. आता हा जो पेपर आहे तो या सिलेंड्रिकल शेपला व्हर्टिकल फेसला रॅप केलेला होता. त्यावेळी या पेपरची जी लेंथ आता तयार झाली ही लेंथ म्हणजेच याला रॅपिंग केल्यामुळे जे टॉप किंवा बॉटमचं जे सर्कल होतं त्या सर्कलचा सर्कम्फरन्स असेल. म्हणजेच लेंथ ऑफ धिस पेपर विच इज इक्वल टू दी सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. आणि या पेपरची जी ब्रीथ आहे ती या सिलेंड्रिकल कंटेनरची हाईट होती. जेव्हा आपण रेक्टँगलचा एरिया फाइंड आउट करतो तेव्हा आपण लेंथ इंटू ब्रीथ या फॉर्म्युल्याचा वापर करतो. इथे या पेपरची लेंथ म्हणजेच इथं हा जो सर्कल आहे म्हणजे टॉप आणि बॉटमला तयार झालेला सर्कल त्याचा सर्कम्फरन्स आहे. सर्कलचा सर्कम्फरन्स आपण 2 पाय आर या फॉर्म्युल्याने फाइंड आउट करतो. आणि या पेपरची जी ब्रीथ होती म्हणजेच या सिलेंडरची हाईट आहे ती हाईट म्हणजे एच आहे. म्हणजे जर या सिलेंडरची रेडियस आर असेल, समजा हा जो सिलेंडर आहे ज्याची रेडियस आर आहे आणि याची हाईट जर एच असेल तर आपण असं म्हणू शकतो की हा जो कर्व्ड सरफेस आहे याचा एरिया म्हणजेच लेंथ इंटू ब्रीथ. या रेक्टेंगलच्या बाबतीत बोलायचं झालं तर लेंथ इंटू ब्रीथ म्हणजेच 2 पाय आर इंटू एच म्हणजेच 2 पाय आर एच. हा जो फॉर्म्युला बनतो या फॉर्म्युल्याचा अर्थ दी कर्व्ड सरफेस एरिया ऑफ द सिलेंडर. अर्थ लक्षात येतो का पहा. हा जो रेक्टँग्युलर शेपचा पेपर आहे तो फक्त या सिलेंडरच्या व्हर्टिकल फेसला रॅपिंग केलेला आहे. याचाच अर्थ व्हर्टिकल सरफेस एरिया म्हणजेच या रेक्टँगलचा एरिया म्हणजेच लेंथ इंटू ब्रीथ म्हणजेच 2 पाय आर इंटू एच म्हणजेच 2 पाय आर एच. हा जो फॉर्म्युला होतो तो कर्व्ड सरफेस एरिया ऑफ द सिलेंडर. कारण टॉप आणि बॉटम जरी त्याच्या एजेस सर्क्युलर असतील तरी ते फ्लॅट असतात. म्हणजे हा फर्स्ट फॉर्म्युला तयार होतो. कर्व्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर इज इक्वल टू 2 पाय आर एच. यामध्ये टॉप आणि बॉटमची जी फेसेस आहेत त्यांचा जर एरिया आपण ऍड केला तर आपल्याला टोटल सरफेस एरिया मिळेल. आता यामध्ये जो टॉप आहे तो सर्क्युलर आहे. सर्कलचा जो एरिया आहे तो पाय आर स्क्वेअर या फॉर्म्युल्याने फाइंड आउट करतो. टॉपचा सर्कल पाय आर स्क्वेअर याचा अर्थ बॉटमचा जो सर्कल आहे त्याचाही एरिया पाय आर स्क्वेअर येईल. म्हणजे हा पाय आर स्क्वेअर प्लस हा पाय आर स्क्वेअर म्हणजेच हा एरिया जो होतो तो 2 पाय आर स्क्वेअर होतो. हा 2 पाय आर स्क्वेअर प्लस हा 2 पाय आर एच म्हणजे या 3 फेसेसची जेव्हा आपण ऍडिशन करू तेव्हा याचा टोटल सरफेस एरिया मिळणार. म्हणजे त्याची ऍडिशन कशी होते पहा. 2 पाय आर स्क्वेअरच्या ऐवजी मी 2 पाय आर इंटू आर असं लिहितोय प्लस 2 पाय आर एच. म्हणजेच हा सरफेस आणि हा सरफेस ह्या दोन सरफेस एरिया आपण ऍड केला.
यामध्ये 2 पाय आर आहे, यामध्ये 2 पाय आर आहे. तो 2 पाय आर जर आपण कॉमन घेतला तर यातला रिमेनिंग पार्ट आर राहतो आणि यातला रिमेनिंग पार्ट एच राहतो. म्हणजेच 2 पाय आर इंटू आर प्लस एच हा आपण शॉर्टमध्ये फॉर्म्युला सांगू शकतो, जो आहे टोटल सरफेस एरिया ऑफ द सिलेंडर. म्हणजे सिलेंडरचा टोटल सरफेस एरिया आपण 2 पाय आर इंटू आर प्लस एच या फॉर्म्युल्याने सांगू शकतो. म्हणजे याचा कर्व्ड सरफेस एरिया सांगत असताना हे जे व्हर्टिकल फेस आहे हा व्हर्टिकल फेसचा एरिया सांगायचा आणि टोटल सरफेस एरिया सांगत असताना आपण तिन्ही फेसिसचा विचार करायचा. या तिन्ही फेसिसच्या एरियाची ऍडिशन म्हणजेच 2 पाय आर एच प्लस पाय आर स्क्वेअर प्लस पाय आर स्क्वेअर या तिघांची जेव्हा आपण ऍडिशन करतो तेव्हा आपल्याला 2 पाय आर इंटू आर प्लस एच हा फॉर्म्युला मिळतो. म्हणजे आता आपल्याला जेव्हा सिलेंडरचा विचार करू त्यावेळी सरफेस एरिया दोन प्रकारे सांगता आला पाहिजे. फक्त व्हर्टिकल फेस म्हणजेच कर्व्ड सरफेस एरिया जो 2 पाय आर एच या फॉर्म्युल्याने फाइंड आउट करू आणि टोटल सरफेस एरिया दॅट इज मीन्स हा फॉर्म्युला आहे असा फक्त एचच्या ऐवजी आर प्लस एच इतकं लिहायचं. आता या फॉर्म्युल्याचा वापर करून या प्रॅक्टिस सेटमध्ये उदाहरणं प्रत्यक्ष पाहूया म्हणजे अजून लक्षात येईल. फर्स्ट क्वेश्चन काय पहा. In each examples given below, radius of the base of a cylinder and its height are given. Then find the curved surface area and the total surface area. आपल्याला इथे 5 उदाहरणं दिलेली आहेत, ज्यामध्ये सिलेंडरचा जो बेस आहे म्हणजे जो सर्क्युलर बेस असतो त्याची रेडियस दिलेली आहे, शिवाय त्या सिलेंडरची हाईट दिलेली आहे आणि त्याच्या आधारे आपल्याला कर्व्ड सरफेस एरिया ॲज वेल ॲज टोटल सरफेस एरिया फाइंड आउट करायचं आहे. यामध्ये एक उदाहरण पाहूया. फॉर एक्झाम्पल जर हे सेकंड एक्झाम्पल जर घेतलं, ज्यामध्ये आपल्याला रेडियस 1.4 सेंटीमीटर आणि जी हाईट आहे ती 2.1 सेंटीमीटर दिलेली आहे. म्हणजेच ही जी दिलेली डायमेन्शन्स आहेत ती आपण सुरुवातीला आहे अशी लिहूया. हिअर रेडियस विच इज इक्वल टू 1.4 सेंटीमीटर अँड हाईट विच इज 2.1 सेंटीमीटर. आपण सुरुवातीला याचा कर्व्ड सरफेस एरिया विचारात घेऊ. देअरफॉर कर्व्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर विच इज इक्वल टू 2 पाय आर इंटू एच. म्हणजे बेसचा सर्कम्फरन्स इंटू हाईट या पद्धतीने लक्षात ठेवलं तरी चालेल. मग यामध्ये जर आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या म्हणजेच हा 2 आहे असं लिहितो. पायची व्हॅल्यू जर इथे एक्झाम्पलमध्ये दिली नसेल तर आपण 22/7 घेतो. रेडियस आपल्याला 1.4 दिलेली आहे आणि हाईट जी आहे ती 2.1 दिलेली आहे. अशा वेळी सुरुवातीला हे जे डेसिमल फ्रॅक्शनमध्ये जे ही डायमेन्शन्स दिलेले आहेत ते आपण सिंपल फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करू. म्हणजेच हा 2 इंटू 22/7 आहे असा ठेवतोय इंटू 1.4 याचाच अर्थ 14/10 सेम वे 21/10 म्हणजेच 2.1 असतो. अशा वेळी हे जे डिनॉमिनेटरला 10, 100 जर 1000 या पद्धतीने नंबर असतील तर ते तसेच ठेवायचे. फक्त हा जो 7 आहे त्याला आपण डिवाइड करूया. 7 1 जा 7 2 जा म्हणजे उरलेल्या नंबरचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं म्हणजेच 2 इंटू 22 44 44 इंटू 2 मीन्स 88 होईल. इंटू हा 21 आहे. यांचा प्रोडक्ट हा न्यूमरेटरला असेल आणि डिनॉमिनेटरला 10 इंटू 10 म्हणजेच 100 होईल. म्हणजेच पुढे हे सॉल्व्ह करत असताना आपण डिनॉमिनेटरला 100 तसंच ठेवू. 21 8 जार 168 कॅरी ऑन 16 पुन्हा 21 8 जार 168 168 प्लस 16 मीन्स 8 प्लस 6 14 कॅरी ऑन 16 प्लस 2 8 दॅट इज मीन्स 184. आणि याला ज्यावेळी आपण 100 ने डिवाइड करू याचाच अर्थ डेसिमल जो पॉइंट आहे तो आपण 2 डिजिट लेफ्ट साइडला यायला पाहिजे. याचाच अर्थ 18.48 इथं डेसिमल पॉइंट नसतो म्हणजे 8च्या नेक्स्ट स्टेजला असतो. तो 2 घरं पाठीमागे आला म्हणजे 18.48 आला. हा सरफेस एरिया म्हणजेच एरिया आहे. याचा अर्थ ही जर डायमेन्शन सेंटीमीटरमध्ये असतील तर हा एरिया स्क्वेअर सेंटीमीटर म्हणजे सेंटीमीटर स्क्वेअर या युनिटमध्ये द्यायला पाहिजे. याच पद्धतीने आपल्याला याचा टोटल सरफेस एरिया विचारलेला आहे. त्यासाठी आपण त्याचा फॉर्म्युला लिहूया. अल्सो टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर विच इज इक्वल टू हाच फॉर्म्युला असतो 2 पाय आर इंटू फक्त आपण त्याला आर प्लस एच या पद्धतीने करायचा आहे. हा ब्रॅकेट आहे याचाच अर्थ ब्रॅकेट मधली जी काही प्रोसेस आहे ती आपण सुरुवातीला करायची. आपण सुरुवातीला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. 2 इंटू पायची व्हॅल्यू आपण 22/7 घेऊ. रेडियस आपल्याला 1.4 दिलेली आहे इंटू आर 1.4 प्लस हाईट जी आहे ती 2.1 आहे.
आपण सुरुवातीला ह्या ब्रॅकेटमधली जी काही ॲडिशन आहे ती करून घेऊ. तोपर्यंत बाहेरचा पार्ट आपण आहे असा घेऊ, किंवा हा 1.4 जो आहे त्याला 14/10 लिहितोय, आणि यांची जी ॲडिशन असेल 1.4 इंटू 2.1, अशा वेळी पॉईंटच्या खाली पॉईंट लिहितो आपण, म्हणजेच 3.5 येईल. मग हे 3.5 लिहा, किंवा डायरेक्ट आपण इथं 35/10 असं लिहू. म्हणजे ॲडिशन सुरुवातीला केली. आता आपण या 7 जिथं भाग जातोय तोपर्यंत भाग लावूया. 7 1 जा 7 2 जा, म्हणजेच पुन्हा इथं 22 इंटू 4 मीन्स 88 आला, इंटू हा 35 आहे, डिवायडेड बाय 10 इंटू 10 म्हणजे 100 होईल. आता आपल्याला 88 इंटू 35 हा प्रोडक्ट करायला पाहिजे. मी थोडासा तो साईडला करून घेतोय. दॅट इज मीन्स 3080 हा त्याचा प्रोडक्ट येतोय, डिवायडेड बाय 100. त्याला 100 ने डिवाइड करायचं म्हणजे पुन्हा डेसिमल पॉईंट जो आहे तो 2 घरं पाठीमागे येणार. दॅट इज मीन्स 30.80 हा सुद्धा एरियाच आहे. याचाच अर्थ स्क्वेअर सेंटीमीटर हे त्याला युनिट द्यायला पाहिजे. म्हणजे आपल्याला कर्ड सरफेस एरिया फाइंड आउट करत असताना आपण तो फॉर्म्युला वापरला, आणि टोटल सरफेस एरिया फाइंड आउट करत असताना या पद्धतीने फॉर्म्युला वापरला. बाकी आहे अशा आपण त्याच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या आणि सॉल्व्ह करत गेलो. यावर आधारित असणारी जी वर्ड प्रॉब्लेम्स आहेत ती थोडीशी पाहूया. फाइंड द टोटल सरफेस एरिया ऑफ अ क्लोज्ड सिलेंड्रिकल ड्रम if its diameter is 50 centimeter and height is 45 centimeter. Take pi is equal to 3.14. आपल्याला इथं पायची व्हॅल्यू दिलेली आहे, अशा वेळी आपण हीच व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. आपल्याला या सिलेंडरचा टोटल सरफेस एरिया विचारलाय, ज्यावेळी आपल्याला डायमीटर आणि हाईट दिलेली आहे. म्हणजेच दिलेले जे काही डायमेन्शन्स आहेत ते सुरुवातीला आपण इथे लिहूया. हिअर जो डायमीटर डी आहे तो आपल्याला 50 सेंटीमीटर दिलेला आहे. याचाच अर्थ आपण म्हणू शकतो की जी रेडियस असेल ती डायमीटरच्या हाफ असते. दॅट इज मीन्स 50/2 विच इज इक्वल टू 25 सेंटीमीटर. शिवाय या सिलेंडरची जी हाईट आहे म्हणजेच एच जी आपल्याला 45 सेंटीमीटर दिलेली आहे. म्हणजे हाईट 45 सेंटीमीटर आणि रेडियस 25 सेंटीमीटर या डायमेन्शनच्या आधारे आपल्याला टोटल सरफेस एरिया फाइंड आउट करायचा आहे. देअरफॉर आपण असं म्हणू, नाव टोटल सरफेस एरिया of cylinder which is equal to 2 pi r in bracket r plus h. या पद्धतीने आपण तो फॉर्म्युला वापरायला पाहिजे. म्हणजेच 2 आहे असं लिहिलं, इथं पायची व्हॅल्यू 22/7, याच्याऐवजी आपण 3.14 घेणार आहोत. म्हणजेच 3.14 इंटू रेडियस आपल्याला 25 दिलेली आहे, इन ब्रॅकेट 25 प्लस हाईट जी आहे ती 45 आहे. तोपर्यंत हे बाकीची जी डायमेन्शन्स आहेत ते आहे अशी लिहितोय. 2 इंटू 3.14 इंटू 25 इंटू 25 प्लस 45, दॅट इज मीन्स 5 प्लस 5 10, कॅरी ऑन 1, 4 प्लस 2 6 प्लस 1 7, म्हणजे 70 होल, म्हणजे 70 आलं. यामध्ये आपल्याला हा 3.14 याचा विचार आपण हवं तर नंतर करू, किंवा याला आपण डेसिमल पॉईंट जरी काढून सिंपल फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट केलं तरी चालेल. म्हणजे त्यासाठी आपल्याला 2 इंटू 314 अपॉन 100 या पद्धतीने लिहायला पाहिजे, इंटू 25 इंटू 70. म्हणजे इथं आपण पुन्हा हवं तर असं म्हणू शकतो, 25 1 जा 25 4 जा, इथं पूर्ण भाग जातोय म्हणून फक्त भाग लावतोय. जर भाग जात नसेल तर हा 10 100 या पद्धतीने जो काही डिनॉमिनेटर असतो तो तसाच ठेवायचा. पुन्हा आपण म्हणू शकतो 2 1 जार 2 2 जार 2 1 जार 235 जार. याचाच अर्थ रिमेनिंग पार्ट म्हणजे 314 इंटू हा 35 राहील. मग या दोघांचा जो काही प्रोडक्ट असेल तो प्रोडक्ट म्हणजेच या सिलेंडरचा टोटल सरफेस एरिया असेल. ही डायमेन्शन सेंटीमीटरमध्ये आहेत, म्हणजे याचा जो टोटल सरफेस एरिया आहे तो स्क्वेअर सेंटीमीटरमध्ये असेल. मी थोडासा हा प्रोडक्ट साईडला करून घेतोय. दॅट इज मीन्स हा जो प्रोडक्ट आलेला आहे तो 10,990, म्हणजेच या सिलेंडरचा जो टोटल सरफेस एरिया असेल तो 10,990 स्क्वेअर सेंटीमीटर आहे असं आपण म्हणू शकतो. याच पद्धतीने नेक्स्ट क्वेश्चन कसा आहे पहा. फाइंड द एरिया ऑफ बेस अँड रेडियस ऑफ अ सिलेंडर इफ इट्स कर्व्ड सरफेस एरिया इज 660 स्क्वेअर सेंटीमीटर अँड हाईट इज 21 सेंटीमीटर. आपल्याला कर्व्ड सरफेस एरिया दिलेला आहे, हाईट दिलेली आहे, आणि त्याची रेडियस आणि बेसचा एरिया फाइंड आउट करायचा आहे. अशा वेळी आपण जी व्हॅल्यू दिलेली आहे तो फॉर्म्युला वापरू. आपल्याला इथं माहिती सांगत असताना कर्व्ड सरफेस एरिया सांगितलेला आहे, त्यामुळे ती गिवन इन्फॉर्मेशन इथे सुरुवातीला लिहितोय. हिअर कर्व्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर, जो कर्व्ड सरफेस एरिया आहे तो 660 स्क्वेअर सेंटीमीटर इतका दिलेला आहे. शिवाय
त्या सिलेंडरची जी हाईट आहे म्हणजेच एच आपल्याला 21 सेंटीमीटर दिलेली आहे. मग याचा कर्व्ड सरफेस एरिया दिलाय म्हणून आपण तो फॉर्म्युला वापरूया. नाव आपण असं म्हणू शकतो, कर्व्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर विच इज इक्वल टू 2 पाय आर एच. आपण या फॉर्म्युल्यानं कर्व्ड सरफेस एरिया फाइंड आउट करतो. मग आपल्याला हा जो एरिया दिलाय म्हणून आपण तो लेफ्ट साईडला लिहू. 660 इंटू 2 इंटू पायची व्हॅल्यू जर इथं दिली नसेल तर आपण 22/7 लिहिणार. इंटू रेडियस आपल्याला माहित नाहीये म्हणजेच आपल्याला ती फाइंड आउट करायची आहे. इंटू जी हाईट आहे ती 21 दिलेली आहे. म्हणजेच इथं पुढे सॉल्व्ह करत असताना जर आपल्याला ही रेडियस फाइंड आउट करायची असेल तर राईट साईडच्या ज्या काय व्हॅल्यू आहेत त्या आपण लेफ्ट साईडला घेऊ. इक्वल साईनच्या दोन्ही बाजूला व्हॅल्यू असल्यामुळे इथं देअरफॉर साईन देतोय. 7 1 जार 7 3 जार या पद्धतीने आपण हा भाग लावू आणि ह्या राईट साईडच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या आपण लेफ्ट साईडला घेऊया. म्हणजे लेफ्ट साईडला ऑलरेडी 660 आहे डिवायडेड बाय 2 इंटू 22 इंटू 3 या पद्धतीने होईल. दॅट इज मीन्स 2 इंटू 22 इंटू 3 जे आहे ते आपण डिनॉमिनेटरला घेतलं म्हणजे राईट साईडला आपल्याला फक्त आर राहील. म्हणजे 22 3 जा 66 होतो. म्हणजे या 66 ला हा 66 जाईल आणि हा 0 आहे म्हणजे इथं 10 येईल. 2 1 जार 2 5 जार असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच या सिलेंडरची जी रेडियस असेल ती 5 सेंटीमीटर आहे. त्यामुळे आपण इथं असं म्हणू शकतो देअरफॉर रेडियस ऑफ अ सिलेंडर इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. जर आपल्याला त्या सिलेंडरची रेडियस माहित असेल तर त्याच्या बेसचा एरिया सांगू शकतो. सिलेंडरचा जो बेस असतो तो सर्कलच्या शेपचा असतो. देअरफॉर आपण इथं असं म्हणू शकतो एरिया ऑफ बेस याचाच अर्थ सर्कलचा एरिया म्हणजेच पाय आर स्क्वेअर हा फॉर्म्युला आपल्याला वापरायला हवा. मग पायची व्हॅल्यू म्हणजेच पुन्हा 22/7 इंटू जी रेडियस आपल्याला माहित झालेली आहे ती 5 आहे. 5 इंटू 5 दॅट इज मीन्स आपण हा सगळ्या न्यूमरेटरचा प्रोडक्ट करून घेऊया कारण 7 न पूर्ण भाग जात नाही. याचा अर्थ 22 इंटू 25 हे न्यूमरेटरला होईल आणि डिनॉमिनेटरला 7 असेल. यांचा जर प्रोडक्ट केला तर 25 2 जार 50 कॅरी ऑन 5. 25 2 जार 50 प्लस 5 मीन्स 55. 550 अपॉन 7 हा त्याचा बेसचा एरिया असेल. म्हणून आता फायनली इथं आपण 7 याला डिवाइड करू. 7 1 जार 7 7 जार 49 कॅरी ऑन 6. 7 8 जार 56 कॅरी ऑन 4. त्यानंतर आपण डेसिमल पॉईंट देऊया. 7 5 जार 35 कॅरी ऑन 5. 7 7 जार 49 या पद्धतीने आपण हा भाग लावू शकतो. म्हणजे जो बेसचा एरिया असेल तो 78.57 स्क्वेअर सेंटीमीटर आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे सुरुवातीला आपल्याला त्याचा कर्व्ड सरफेस एरिया दिलेला होता म्हणून तो फॉर्म्युला वापरला. ज्यामध्ये आपल्याला कर्व्ड सरफेस एरिया माहित होता, हाईट माहित होती. त्यांच्या व्हॅल्यू भरल्यानंतर आपल्याला आरची व्हॅल्यू म्हणजेच रेडियस मिळाली. त्यासाठी या 7 इथं भाग जात होता म्हणून आपण फक्त इथं हा भाग लावला आणि उरलेल्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या आपण लेफ्ट साईडला घेतल्या आणि त्यानंतर त्यांचा भागाकार केल्यानंतर आम्हाला त्याची रेडियस मिळाली आणि एकदा का त्या सिलेंडरची रेडियस माहित झाली, ही रेडियस म्हणजे त्या बेसची रेडियस असते. त्याच्या आधारे आपण त्या बेसचा एरिया म्हणजे सर्कलचा एरिया पाय आर स्क्वेअर या फॉर्म्युल्यानं फाइंड आउट केला. नेक्स्ट क्वेश्चन काय पहा. Find the area of the sheet required to make a cylindrical container which is open at one side and whose diameter is 28 centimeter and height is 20 centimeter. Find the approximate area of the sheet required to make a lid of height 2 centimeter for this container. आपल्याला इथं दोन प्रश्न विचारलेले आहेत पहा. सुरुवातीला असं विचारलेलं आहे की फाइंड द एरिया ऑफ द शीट. किती शीट रिक्वायर्ड आहे त्याचा एरिया विचारलेला आहे. ज्या शीट पासून आपण सिलेंड्रिकल कंटेनर बनवणार आहोत. जो ओपन आहे वन साइडला याचाच अर्थ याला बॉटम असेल तर टॉप नाहीये. म्हणजे आपल्याला अशा पद्धतीने सिलेंड्रिकल शेपचा कंटेनर बनवायचा आहे ज्याचा बॉटम आहे मात्र टॉप नाहीये. म्हणजे याचे जे 3 फेसेस असतात त्यामधला टॉप वगळता व्हर्टिकल फेस आणि बॉटम फेस या दोन फेसचा विचार करायचा आहे. मग या दोन फेसमध्ये जेवढा सरफेस एरिया असेल तेवढी शीट रिक्वायर्ड आहे असा त्याचा अर्थ आहे. मग त्यासाठी आपल्याला इथं डायमेन्शन्स दिलेले आहेत. हुज डायमीटर इज 28 सेंटीमीटर अँड हाईट इज 20 सेंटीमीटर. म्हणजेच या कंटेनरचा डायमीटर 28 सेंटीमीटर आहे. म्हणजे याची जी रेडियस असेल जी 28/2 म्हणजे 14 सेंटीमीटर आपल्याला त्याची रेडियस दिलेली आहे. आणि याची जी हाईट आहे ती म्हणजेच 20 सेंटीमीटर ही त्याची हाईट दिलेली आहे. म्हणजे 20 सेंटीमीटर हाईट आहे, 14 सेंटीमीटर रेडियस आहे. अशा वेळी याचा कर्व्ड सरफेस एरिया, बॉटमचा सरफेस एरिया दोन्ही मिळून जेवढा एरिया असेल तेवढी शीट रिक्वायर्ड आहे असं आपण म्हणू शकतो.
याचा कर्ड सरफेस एरिया फाइंड आउट करायचा, याचाच अर्थ 2πr या फॉर्म्युल्याचा वापर करणार. आणि बॉटमचा एरिया म्हणजे सर्कलचा एरिया, त्यासाठी आपण πr² हा फॉर्म्युला वापरू. इथं आपण टोटल सरफेस एरिया किंवा कर्ड सरफेस एरिया यापैकी कोणत्याही एका सूत्राचा वापर नाही करणार, तर आपण व्हर्टिकल फेससाठी 2πr आणि बॉटमसाठी πr² आणि या दोघांची ऍडिशन केल्यानंतर जो एरिया मिळणार तो एरिया म्हणजेच याला रिक्वायर्ड असणारी शीट असेल. तर या पद्धतीने आपण हा फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. त्याच्या पुढे जाऊन आपल्याला असं विचारलेलं आहे, फाइंड द अप्रॉक्सिमेट एरिया ऑफ द शीट रिक्वायर्ड टू मेक अ लीड ऑफ हाईट 2 सेंटीमीटर फॉर दिस कंटेनर. या कंटेनरला जे झाकण तयार करायचं आहे, ज्या लीडची जी हाईट आम्हाला सांगितलेली आहे 2 सेंटीमीटर, म्हणजे ही हाईट जर 2 सेंटीमीटर असेल तर हे झाकण तयार करण्यासाठी किती शीट रिक्वायर्ड असेल. सुरुवातीला आपण या कंटेनरचा विचार करू. ज्यावेळी आपण कंटेनरचा विचार करू त्यासाठी आपण इथं सुरुवातीला लिहू फॉर कंटेनर. कंटेनरमध्ये आपल्याला जी डायमेन्शन्स दिलेले आहेत ती लिहूया. आपल्याला सुरुवातीला डायमीटर दिलेला आहे जो 28 सेंटीमीटर आहे. दॅट इज मीन्स डी इज इक्वल टू 28 सेंटीमीटर. दॅट इज मीन्स रेडियस इज इक्वल टू डी अपॉन 2. दॅट इज मीन्स 28 अपॉन 2 मीन्स 14 सेंटीमीटर. मी इथं डायरेक्ट लिहितोय. अल्सो आपल्याला हाईट दिलेली आहे जी 20 सेंटीमीटर आहे. म्हणजे आम्हाला हाईट माहित आहे, रेडियस माहित आहे. याच्या आधारे हा टोटल सरफेस एरिया म्हणजे फक्त व्हर्टिकल आणि बॉटम याचा विचार करता टोटल सरफेस एरिया फाइंड आउट करू. किंवा आपण असं म्हणू शकतो, नाव रिक्वायर्ड शीट which is equal to curved surface area of cylinder. जे सिलेंडरचा जो कर्ड सरफेस एरिया आहे ज्यामध्ये आपण ऍड करणार बेसचा एरिया, दॅट इज मीन्स एरिया ऑफ बेस. म्हणजे या पद्धतीने हा फॉर्म्युला आपण इथे तयार करायचा. मग कर्ड सरफेस एरिया दॅट इज मीन्स 2πrh हा फॉर्म्युला आहे, प्लस बेसचा एरिया म्हणजेच πr² हा फॉर्म्युला आहे. मग आपल्याला ज्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्या इथं जर आपण सबस्टिट्यूट केल्या म्हणजेच 2 इंटू पायची व्हॅल्यू 22/7 इंटू रेडियस आपण 14 फाइंड आउट केलेली आहे आणि हाईट जी आहे ती 20 आहे. या पद्धतीनं 2πrh याच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या, प्लस पायची व्हॅल्यू पुन्हा 22/7 इंटू रेडियस स्क्वेअर दॅट इज मीन्स 14 इंटू 14 होईल. द 7 1 जार 7 2 जार 7 1 जार 7 2 जार आपण करू शकतो. फक्त हा जो प्लस आहे याच्या इकडं आणि इकडं हे सेपरेट आपण भाग लावायचे. त्यानंतर उरलेला जो पार्ट आहे म्हणजेच 22 इंटू 2 इंटू 2 दॅट इज मीन्स 88 होईल. इंटू हा 20 आहेच, प्लस 22 इंटू 2 दॅट इज मीन्स 44 इंटू हा 14 असेल. अशा वेळी आपण या मल्टिप्लिकेशनला थोडंसं प्रायोरिटी देऊ. म्हणजेच हा 0 आहे असा. 2 8 जार 16 कॅरी ऑन 1. 2 8 जार 16 प्लस 1 दॅट इज मीन्स 17 प्लस 14 4 जार 56 कॅरी ऑन 5. 14 4 जार 56 प्लस 5 दॅट इज मीन्स 61. म्हणजेच पुन्हा या दोघांची ऍडिशन करत असताना 0 प्लस 6 6 होईल. 6 प्लस 1 7 6 प्लस 7 13 कॅरी ऑन 1 1 प्लस 1 2 दॅट इज मीन्स 2376. ही डायमेन्शन जर सेंटीमीटर मध्ये असतील तर याची डायमेन्शन स्क्वेअर सेंटीमीटर मध्ये असतील. म्हणजे आपण असं म्हणू शकतो, फॉर द कंटेनर डॉट स्क्वेअर सेंटीमीटर शीट इज रिक्वायर्ड. म्हणून आपण इथं पुन्हा म्हणायचं आहे, देअर फॉर 2376 स्क्वेअर सेंटीमीटर शीट is required for container. म्हणजे हा त्यातला फर्स्ट पार्ट झाला की आपल्याला कंटेनरसाठी किती शीट लागेल असं विचारलेलं आहे. याच पद्धतीने आपल्याला दुसरा पार्ट विचारलेला आहे तो म्हणजे या लीडसाठी किती शीट लागेल. आता हे जे लीड याच्यासाठीच बनवायचं आहे, अप्रॉक्सिमेट एवढ्यासाठी सांगितलेलं आहे की हे जे लीड आहे ते याला ओव्हरलॅप होतं म्हणजे थोडंसं बाहेरून जातं. मात्र आपण आहे तीच डायमेन्शन्स घ्यायचे आहेत म्हणून इथे अप्रॉक्सिमेट वापरलेला आहे शब्द. म्हणजे हा जो सर्क्युलर फेस आहे, जो बॉटम आहे, ज्याचा डायमीटर आपल्याला 28 दिलेला आहे म्हणजेच रेडियस 14 आहे, तीच रेडियस आपण इथं वापरणार. फक्त याची जी हाईट आहे ती 2 सेंटीमीटर आहे. एक प्रकारे हा सुद्धा एक सिलेंडर आहे ज्याचा टॉप आहे, बॉटम नाहीये. म्हणजेच वन एंड जे आहे त्याचं ओपन आहे. म्हणजे याच पद्धतीने याचा सरफेस एरिया फाइंड आउट करायला पाहिजे. म्हणजेच याचा जो शीटसाठी रिक्वायर्ड जो सरफेस एरिया आहे तो म्हणजेच टॉपचा एरिया आणि व्हर्टिकल सरफेस एरिया ज्याला आपण कर्व्ड सरफेस एरिया म्हटलं. म्हणजे पुन्हा आपण असं म्हणायचं आहे, फॉर लीड त्याची डायमीटर जे आहे ती आहे अशीच असेल, फक्त हाईट 2 सेंटीमीटरच्या ऐवजी 20 सेंटीमीटरच्या ऐवजी 2 सेंटीमीटर येईल. बाकी मग इथं आहे असा पार्ट येणार आहे कर्व्ड सरफेस एरिया म्हणजेच हा आला,
प्लस एरिया ऑफ द बेसच्या ऐवजी एरिया ऑफ द आपण टॉप म्हणणार, मात्र डायमेन्शन तीच असणार आहे. फक्त इथं 20च्या ऐवजी 2 असेल. त्यामुळे हा जो हे जे आन्सर येणार आहे ते 176. इथला हा 0 कॅन्सल होईल. म्हणजेच पुन्हा फायनली आन्सर घेत असताना 176 प्लस 616 या दोघांची ॲडिशन होईल या स्टेपमध्ये. म्हणजेच पुन्हा या दोघांची ॲडिशन करत असताना 6 प्लस 6 12, कॅरी ऑन 1, 7 प्लस 2 मीन्स 9, 6 प्लस 1 मीन्स 7, म्हणजे 792 स्क्वेअर सेंटीमीटर एवढी शीट रिक्वायर्ड आहे असं म्हणू शकतो. म्हणजे याच पद्धतीने पुढे उदाहरण सोडवायला पाहिजे. त्यासाठी म्हणत असताना फॉर लीड म्हणा, डायमीटर आहे तेवढीच म्हणजे रेडियस आहे तेवढी, हाईट फक्त 20च्या ऐवजी 2 घेणार, इथं बेसचा एरियाच्या ऐवजी टॉपचा एरिया घेणार, बाकी सर्व डायमेन्शन्स आहे असे असतील, फक्त या 20च्या ठिकाणी 2 येईल, त्यामुळे इथं 2 येईल, एक 0 कॅन्सल होईल, त्यामुळे इथला 0 कॅन्सल होणार. त्यामुळे यांची जी ॲडिशन आहे ती थोडीशी चेंज होणार. या पद्धतीने तुम्ही लीडसाठी आवश्यक असणारी जी शीट आहे ती तुम्ही फाइंड आउट करू शकता. तर अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण कर्व्ड सरफेस एरिया, टोटल सरफेस एरिया म्हणजे सिलेंडरचा कर्व्ड आणि टोटल सरफेस एरिया कशा पद्धतीने फाइंड आउट केला जातो आणि त्याचा वापर कसा केला जातो ते अभ्यासलं. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. इयत्ता 8वीच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आठवणीने सबस्क्राईब करा. थँक यू.